हो, होर्डिंग्सचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला पाठवतो. हां हां हो ठीक. मी अकाउंट्सवाल्यांशी एकदा बोलून घेतो. हां हो, आय गेट बॅक टू यू. थँक्यू. नंतर ही फाईल अकाउंट्समध्ये दे आणि आपले सेल्स डिपार्टमेंटचे डिसूजा आहेत ना, त्यांना विचार मी त्यांना एक मेल पाठवलंय, ते वाचलंय का त्यांनी, त्यांचा फीडबॅक हवाय मला. हां. आणि ही फाईल वेद पाठकांना दे. घे ना. हां. नाही फोन घे ना. नाही नको साहेब. अरे घे. नको, नंतर घेतो. नंदन घे फोन. हॅलो. हां हॅलो, बोला. बरं ऐक, तू बोलू शकतोयस ना? हो हो हो. ऐक, श्रीच्या चहाच्या बाबतीत एक उपाय होऊ शकतोय. काय? तू श्रीला ग्रीन टी दे. ग्रीन टी? अरे सोपा असतो बनवायला. पाणी गरम करायचं, त्यात एक पाऊच टाकायचा चहाचा, थोडा वेळ ठेवायचा आणि मग द्यायचा. त्याची चव फार चांगली नसते, श्री सुरुवातीला नकोच म्हणेल, पण तू देत राहा, नंतर हळूहळू सवय होऊन जाते. तसा ग्रीन टी कधीच हार्मफुल नसतो, उलट झाला तर त्याचा फायदाच होईल त्याला. हो म्हणजे ग्रीन टी माहित आहे मला, ऑफिस मध्ये काही लोक घेतात. मग झालं तर तोच देत जा श्रीला सुद्धा. अवघड आहे. अवघड काही नाहीये, आधी अर्धा कपच दे ना, त्याला प्रेमाने सांग पी म्हणून. म्हणजे आता तो 6 कप चहा घेतोय ना, त्याचा 5 कप चहा आणि 1 कप ग्रीन टी, असं करता करता 5 कप ग्रीन टी आणि 1 कप चहावर येऊन थांबायचंय आपल्याला. हा असं होईल. सुरुवात तर करूया. अवघड आहे, तुझ्या साहेबांचं एकदा ठरलं की ठरलेलं असतं. पण ऐक, आपण प्रयत्न करत राहायचे. तू त्याला ग्रीन टी देत राहा आणि कधीतरी इमोशनली ब्लॅकमेल पण कर की. बरं. कळलंय ना सगळं? हो. ठेवू फोन? हो, मी संध्याकाळी किंवा रात्री फोन करेन, तेव्हा काय झालंय मला कळव. हो, बाय. नंदन, ही फाईल वेद पाठकांना दे आणि अकाउंट्स मधून एक चेक पिकअप करून नर्मदा योग सेंटरला आजच्या आज पोहोचवणे. नंदन. हा, हे कळतंय का तुला? हो हो हो. ठीक आहे ना सगळं? हो 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 सर. पण म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाहीये ना, इतकंच विचारायचं आहे मला. नाही, बहिणीचा फोन होता ना माझ्या, म्हणजे अमरावतीवरून फोन केला होता मला. पण तू बहिणीशी बोलतोस असं नाही वाटलं? नाही साहेब, बहिणीशीच बोलत होतो मी. बऱ्याच दिवसांनी फोन केला ना, तुम्ही समोर होतात म्हणून फार बोललो नाही. बहिणीशीच बोलत होतो ताई. काय नंदन, तू धड चौकशी सुद्धा केली नाहीस त्याची, काहीतरी ग्रीन टी विषयी गप्पा मारत बसला होता. हो. नाही ते म्हणजे ते नाही. नंदन, तुझी सख्खी बहीण तरी असं बोलतात तिची? साहेब ती समजून घेईल ना, मी तुमच्या समोर होतो ते. अरे पण मीच म्हणालो ना तुला की बोल तिच्याशी म्हणून. माझ्या समोर तू तिच्याशी बोलू शकत नसशील तर तिला काय वाटेल की तुझा बॉस खडूस आहे? नाही साहेब. काय नंदन, किती कोरडेपणानं बोलतोस रे बहिणीशी? असं बोलतात तिच्याशी? अरे अमरावतीवरनं फोन केला तिने तुला आणि तू काय आपलं हो नाही असं तसं असं बोलतात तिच्याशी? असं वाटेल तिला? हे काय बरोबर नाही. अरे नशिबानं तुला तुझी बहीण आहे, मला बहीण नाहीये, पण जान्हवीमुळे मला बहीण भावाचं नातं कसं असलं पाहिजे याचं महत्व कळलं. मी माझ्या घरातही बघतो ना, माझे बाबा आत्या, माझा काका आत्या यांचं नातं बघतो मी, एवढं घट्ट नातं आहे. साहेब मी नंतर बोलेल तिच्याशी. नंतर नाही, आत्ता बोल. आत्ता माझ्या समोर तिला फोन लाव आणि तिच्याशी बोल. अरे आजच मला माझा काका सांगत होता, आपल्या बहिणी ना फार वेड्या असतात, भावाच्या मायाचं खूप असतं त्यांना. आता मला काही अनुभव नाही, पण तो असं म्हणाला की बहिणींना सतत सांगावं की मला तुझी खूप काळजी वाटते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय तू कधी सांगितलंस की नाही तुझ्या बहिणीला? नाही म्हणजे ते आपलं साहेब. मग आज सांग तिला की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे. नाही नको साहेब. नको काय, तुझं प्रेम आहे ना तुझ्या बहिणीवर.
हो हो साहेब, खूप प्रेम आहे माझं. अरे मग तिला हे कळायला नको का? नुसतं प्रेम असून काय उपयोग आहे? वर्बल अशुरन्स खूप महत्वाचा असतो. वर्बल अशुरन्स द्यावा आपल्या जवळच्या माणसांना, नाहीतर ना माणसं दुरावत जातात आणि मग आपली कितीही इच्छा असली ना तरी ते परत येत नाहीत. कर, कॉल कर. साहेब नंतर करतो कॉल. नंदन, आत्ता माझ्या समोर कॉल कर. तू मला नंबर दे, मी कॉल नाही नाही, नको साहेब, मी करतो. लगेच कर. हॅलो. हॅलो ताई. हा बोल रे. हा, कशी आहेस तू ताई? नंदन, तू चुकून अरे मला फोन लावलायस. मी जान्हवी बोलतीये. हो माहित आहे ताई. बरं, मग काय चाललंय? काय झालं? दाजी कशी आहेत ताई? ते माझ्यापेक्षा तुलाच जास्त चांगलं माहित असेल ना. काही नाही, मगाशी फोन केला होता ना तुला, नीट बोलू शकलो नाही म्हणून तुला फोन केला ताई. रागवू नकोस हा ताई, समजून घे ताई. अरे हो हो, असं काय करतोयस? एवढा काय इमोशनल झालायस तू? आणि नीटच बोललो की आपण. नंदन, कंटिन्युअसली ताई 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 काय लावलायस? आणि म्हणजे छान वाटतं ऐकायला, आपुलकी वाटते, पण तुला काय झालंय अचानक? काही नाही ताई. हा? हो ताई. हो ताई म्हणजे? म्हणजे ते आपलं ताई. काय नंदन? ताई प्लीज, तुझ्या ह्या भावावर रागवू नकोस, पण कोण काय? आय लव्ह यू ताई. काय? भाऊ म्हणून. हा, थँक्स नंदन. तुझ्या रक्षणासाठी मी कधीही धावून येईल. काळजी करू नकोस तू, हा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. हा, ओके, थँक्यू नंदन. हा, आणि पुढच्या वर्षीपासून राखी पण बांधून घेईन. बरं बरं बरं, ठीक आहे. पण ते ग्रीन टीचं काय झालं? ते करतो. ओके, काही प्रॉब्लेम आहे का? नाही. नक्की ना? हो ताई. ठीक आहे, काळजी घे. हो, तू पण काळजी घे ताई. हो नंदन. बरं, मी ठेवू आता फोन. हो, बाय. पुढच्या वर्षीपासून म्हणजे इतकी वर्ष तू राखी बांधून घेत नव्हता? नाही म्हणजे राखी बांधून घेत होतो, पण मध्ये मचमच झाली होती ना दाजींशी, म्हणून बोलणं टाकलं. म्हणजे तिच्या नवऱ्याचा राग तू तुझ्या बहिणीवर काढलास? चुकलं माझं साहेब. काय नंदन, असा कसा भाऊ रे तू? असं नाही करणार पुन्हा. काय म्हणाली ती? साहेबांना ग्रीन टी दे. काय? हो. त्याचा काय संबंध? काय म्हणजे मी म्हणालो ना माझ्या बहिणीला, साहेब खूप चहा पितात तर ऍसिडिटी होईल म्हणून ग्रीन टी द्यायला सांगितलं. असं काय नसतं साहेब. माझ्या बहिणीसाठी तुम्ही एक ग्रीन टी प्याल? नाही रे, मला नाही आवडत ग्रीन टी वगैरे काय. साहेब, माझ्या बहिणीने सांगितलंय म्हणून तरी प्लीज ना साहेब, तिच्या शब्दाचा मान ठेवा ना. एवढं तरी ऐका ना माझ्या बहिणीचं. नंदन, अरे तुझी बहीण ती माझी. नाही साहेब, नको. माझी बहीण ती माझीच बहीण, तुमची नाही. का म्हणजे तसं बरोबर नाही. म्हणजे आपण लोकांच्या बहिणीला आपली बहीण म्हणतो का? हे पण त्याला काय झालं? का म्हणजे आपण लोकांच्या बायकोला आपली बायको म्हणतो का? मग दुसऱ्यांच्या बहिणीला आपली बहीण का म्हणायची? तू बरा आहेस ना? हो साहेब, पण तुम्ही माझ्या बहिणीला आपली बहीण मानू नका. माझी बहीण मला लटला, पण माझ्या बहिणीची इच्छा तेवढी पूर्ण करा. ग्रीन टी प्या. ती विचारणार आहे ना मला साहेबांनी ग्रीन टी प्यायली का म्हणून. तिला सांगावं लागेल ना
तुमच्या वतीने मी शब्द दिलाय माझ्या बहिणीला. तू मला न विचारता हे असं का केलंस? चुकलं माझं. आता दिलाय ना साहेब, पुन्हा नाही करणार. पण तुम्हाला शपथ आहे माझ्या बहिणी. ए बाबा, शपथ बिपत काय घालू नकोस. जा जा तू आणि ग्रीन टी आण, मी पितो आज. थँक्यू साहेब. ठीक आहे. माझ्या बहिणीला खूप आनंद होईल साहेब. माझी बहीण खूप चांगली आहे. फक्त तुम्ही तिला बहीण बोलू नका. नंदन, तुझं काही बिनसलंय का आज? असं का वागतोयस? मग तुला आराम करायचा का घरी जाऊन? नाही साहेब, त्यापेक्षा मी चहा आणतो, ग्रीन टी. अरे काय चाललंय? मला माफ कर प्लीज प्लीज प्लीज. प्लीज बस खालती. कमाल आहे गीता तुझी. अगं मी मुद्दामून नाही केलं, माझ्या तोंडून चुकून निघून गेलं. अगं पण मला सांगायचंच ना. अगं मी सांगणारच होते, पण माझ्या खूप उशिरा लक्षात आलं की मी काय बोलून गेले ते. रागावलीस का? नाही, कधीतरी तर कळणारच होतं त्याला. पण ते माझ्याकडून कळलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. आणि श्री त्याचा बॉस आहे म्हणून मी त्याला हे सांगत नाहीये. हे सांगून तर तू खूप मोठी चूक केलीयस. खूप चिडणार आहे तो आता माझ्यावर. तो तर ऑलरेडी चिडलाय तुझ्यावर. हे सांगताना काहीच वाटत नाहीये ना तुला? फॅक्ट इज फॅक्ट. आणि फॅक्ट इज फॅक्ट. तरी पण मी त्याला सांगितलंय, तू जिजूला अजिबात काहीही सांगू नकोस. नशीब माझं. तशी मी अलर्टच असते. हो ना, खरंच. अगं ते सकाळी जरा चुकून. पण आता मला मनीषशी बोलावंच लागणार आहे. बोल तू त्याच्याशी. तो खूप हर्ट झालाय. तरी मी तुला सांगत होते की आपण सांगूया सांगूया, पण तू ऐकलंच नाहीस माझं. बघ आता त्याचा रुसवा काढावा लागणार तुला. येस, कम इन. ग्रीन टी. कसा आहे? मस्त आहे, मस्त आहे. माझ्या बहिणीला खूप आनंद होईल. का? ती खूप चांगली आहे ना. मला काही कळलं नाही. तिला तुमची खूप काळजी वाटते. माझी? हा, म्हणजे तुम्ही चहा खूप पिता ना. मी खूप चहा पितो हे तू तुझ्या बहिणीला का सांगतोस? मग कोणाला सांगणार? म्हणजे म्हणजे काही नाही साहेब. काय नाव काय तुझ्या बहिणीचं? जानकी जोगदंड. निघू मी साहेब? हो. मी माझ्या बहिणीला सांगतो, तिच्यासाठी तुम्ही चहा घेतलात ते. येस, निघ निघ. आणि तुझ्या बहिणीला थँक्यू म्हणावं. हो साहेब, सांगतो. तुम्ही चहा घ्या. नक्की संपवाल ना? नक्की नक्की. घ्या साहेब, नक्की. वा, मस्त आहे. येस. मैं कम इन सर? अजून किती काळ तू हा असा फॉर्मल वागणार आहेस माझ्याशी? आत येऊ सर? हे मगाशी इंग्लिश मध्ये विचारून झालंय तुझं. हो, पण अजून उत्तर नाही दिलं तुम्ही. माझं उत्तर तुला मिळालं नाही तरी तुला ते कळणार नाहीये का? आपल्यात एवढी मैत्री नाहीये का? मैत्रीवरच विश्वास नाही राहिलाय माझा आता. मनीष, सया हव्यात.
चाललंय या नंदनचं? हा नंदन, मला माफ करा मॅडम. काय रे, काय झालं? आणि त्या दिवशी ठरलं होतं ना आपलं, पुन्हा मॅडम वर का आलायस तू? हो, पण तुम्ही रागवला नाहीत ना? अरे मी का रागवेन? नाही, मगाशी मी तुम्हाला आय लव्ह यू म्हणालो ना, साहेबांसमोर होतो ना, त्यांनी मला तुम्हाला आय लव्ह यू म्हणायला लावलं. श्रीने तुला मला आय लव्ह यू म्हणायला लावलं? हा, म्हणजे मगाशी तुमचा फोन आला ना, तेव्हा मला खोटं बोलावं लागलं, तुम्ही माझी बहीण बोलताय म्हणून. मग मला म्हणाले की बहिणीशी असं कोण तुटक बोलतं का, म्हणून मला पुन्हा फोन लावायला सांगितला आणि म्हणाले आपल्या माणसाशी प्रेमाने बोलावं म्हणून. हे तुझ्या साहेबांना नाही लागवत वाटतं, लोकांसांगे ब्रह्मज्ञान. काही बोललात का? नाही नाही, काही नाही. पण नक्की तुम्ही रागवलं नाहीत ना? अरे मी का रागवेन? आणि हा, साहेब ग्रीन टी प्यायला तयार झाले. मी म्हणालो की मी माझ्या बहिणीला शब्द दिलाय, तिच्यासाठी तरी प्या. आणि माझी बहीण म्हणजे तुम्ही, बरं का जान्हवीताई? बहीण म्हणतोयस ना मला, मग आहो जाऊ काय करतोयस? ए ताई म्हटलंस तरी चालेल. नाही नाही, ते साहेबांसमोर. बाकी तुम्ही आहोत आहे. मला अरे ताई म्हणालास तरी आवडेल. बरं मला सांग, ग्रीन टी प्यायला श्री? हो. काय सांगतोयस? ते तुम्ही म्हणालात नाही, इमोशनल, तसं माझ्या बहिणीची शपथच घातली. आधी रागवले, मग प्यायले. खरंच तू ग्रीन टी प्यायला? तुमची शपथ घातली तेव्हा. माझी शपथ? हा, म्हणजे माझ्या बहिणीची, फोनवाल्या बहिणीची. बरं काय रे, तू मला छत्रीवाली म्हणायचास ना आधी? हो, आणि आता फोनवाली बहीण. चालेल, फोनवाली बहीण. बरं, थँक्यू नंदन. कशासाठी? श्रीचा 1 कप का होईना पण चहा कमी केलास. ते फक्त तुमच्यासाठी. आणि हा, मी पुढे काय होतं ते तुम्हाला कळवत जाईल. हो चालेल. हे बरं ऐक, आपण ना काहीतरी कोडवर्ड ठरवूया, म्हणजे श्री तुझ्या समोर असला ना की तू तो शब्द वापरायचास, म्हणजे मला कळेल की तू त्याच्या समोर आहेस. तोफ आहे असं म्हणू? ए, माझा नवरा तोफ नाही. मग शाहरुख चालेल? मला शाहरुख लय आवडतो. नाही, नको, शाहरुख नको. मग पाषाण. पाषाण हृदयी माणसाला पाषाणच म्हणूया. हे अवघड आहे लक्षात ठेवायला. मग दगड लक्षात राहील का? साहेबांना असं दगड कसं म्हणायचं? बरं मग तूच सांग, काय म्हणायचं तुझ्या साहेबांना आपण? सूर्य. सूर्य म्हणूया. चालेल मला. तसंही समोरच्याला जळून खाक करता येतात सूर्याला. मला पण चालेल. मग ठरलं तर साहेबांना काय म्हणायचं? सूर्य. चालेल, चल लक्षात ठेव. बाय. हो, बाय. सूर्य. सूर्य रमाकांत गोखले. ग्रीन टी? अरे हो, नंदनचं काहीतरी फॅड, म्हणजे त्याच्या बहिणीनं सांगितलं. नंदनच्या बहिणीने सांगितलं म्हणून तू ग्रीन टी पितोयस? हो. घे. हॅलो, बोलू शकतोयस? हा बोल. आय एम सॉरी. नाही, इट्स ओके, ठीक आहे. तुझ्यापासून लपवायचं नव्हतं. आता त्याला काय अर्थ आहे? अरे मनीष, रागवू नकोस ना प्लीज. नाही नाही, तू रागवलेला आहेस. काय संबंध? तुला जे वाटलं ते तू केलंस, माझं काहीच म्हणणं नाही. आणि हो, मी हे कुणालाही सांगणार नाही. तुला कॉन्फिडन्स नसला माझ्यावर तरी मला तेवढी अक्कल आहे. अरे यार, सॉरी ना. नाही, काही गरज नाहीये त्याची. ठीक आहे, पण आपण रात्री बोलूया. माझा आग्रह नाहीये, पण बघ, तुला जर वेळ आणि इच्छा असेल तर. गप्प बस हा मनीष. मला वेळ आहे आणि इच्छा सुद्धा आहे. भेटू रात्री. बाय.
मनीष सह्या झाल्या. थँक्स. थँक्स काय? आपल्याला वाटतं तेवढे जवळ नसतो आपण आपल्या लोकांच्या, म्हणून थँक्स म्हणणं गरजेचं आहे. येऊ मी सर? ओके. काय चाललंय ऑफिस मध्ये लोकांचं?